काय सांगाल, एकविरा मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन केले, साई पालखीचं आयोजन केलं होतं. कशा प्रकारे विभागातील नागरिकांचा उत्साह वाटतोय आणि कसा प्रतिसाद मिळतोय? मी महादेव शिंदे, एकविरा मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे. आमची मंडळाची स्थापना 1994 साली झाली. जवळजवळ 30-31 वर्ष आले मंडळाला. आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून हे साईबाबा मंदिर उभारलं गेलं आहे. दरवर्षी आम्ही हे साईबाबाचा वर्धापन दिन आणि साई भंडारा अति उत्साहात साजरा करतो. मी माझी मंडळाचे मुलं आणि आमचे नागरिक रामनगरमधले रहिवासी आणि हे सर्व मिळून आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो. मंडळाची स्थापना 1994 साली झालेली आहे, मागील 31 वर्षापासून. अशा प्रकारे उत्साह आहे लोकांमध्ये. येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती बघायला मिळेल साईबाबाच्या आशीर्वादाने? पुढे येणाऱ्या काळात आपण काय उपाययोजना राबवणार आहात? आतापर्यंत आम्हाला साईबाबांच्या कृपेने खूप छान पद्धतीने आमचा साई भंडारा आणि वर्धापन दिन साजरा होत आहे आणि सर्वांचा असा सहयोग लाभत आहे मला आणि आमच्या मंडळाला. आणि यापुढेही सर्वांनी असंच आम्हाला मदत करावी आणि जास्तीत जास्त आमचा मंडळ मोठा व्हावा आणि साईबाबाचा वर्धापन आणि भंडारा असाच जास्तीत जास्त आमच्यातर्फे आमच्याकडून व्हावा ही माझ्या साईचरणी प्रार्थना आहे. साईबाबांना ठाण्यासाठी, महाराष्ट्रासाठी काय मागणी करणार? मागणी हेच करेन की सर्वांना चांगलं आरोग्य देव आणि आमच्याकडून जेवढी सेवा करता येईल ते आमच्याकडून करून घ्यावं बाबांनी. आता काय सांगाल, साईबाबाच्या मोठ्या प्रमाणात भंडारा, पालखी, वर्धापन दिन साजरा होतोय, काय भावना व्यक्त कराल? आमचा साई भंडारा जो आहे हा आमच्या परिसरामध्ये सर्वात मोठा भंडारा असतो. यामध्ये भरभरून नागरिक आणि अनेक लोक जे असतात, मान्यवर व मंडळी जे आहेत ते इथे आनंदाने एकोप्याने इथे येऊन आणि सर्वांनी आम्हाला नागरिकांचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आमच्या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष संतोष गौडा असे अनेक मंडळी जे आहेत यांच्या सहकार्याने आणि इथे आणखीन सचिव धनंजय छत्रे, मी स्वतः खजिनदार ज्ञानेश्वर मांडवे असे अनेक मान्यवर लोक आहेत. त्यांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या सहकार्याने खूप उत्साहात हा भंडारा साजरा होत असतो. साईबाबा चरणी नागरिकांसाठी काय मागणी करतात? साई चरणी आमची एकच प्रार्थना आहे की सर्वांना आरोग्य, शांती लाभो आणि आमच्या या परिसराचा खूप विकास हो अशी आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आता काय सांगाल, मोठ्या प्रमाणात वर्धापन दिन साजरा होतोय, भंडारा होतोय, काय भावना व्यक्त कराल? सर्वप्रथम तर मी एकविरा मित्र मंडळ आहे यांचं या ठिकाणी 31 वर्ष आहे आणि गेली 14 वर्ष यांनी मंदिराची स्थापना त्यांनी 2012ला वाटतं मला केली आहे. आणि त्यानंतर सतत ते या ठिकाणी साई भंडारा व आमचा त्या ठिकाणी प्रथम गेल्यावर आता कालच पहिल्यांदा या ठिकाणी आमची पालखी पण या ठिकाणी आम्ही फिरवली आहे. आणि आमची एक इच्छा आहे की पालखी फक्त रामनगर पुरती मर्यादित नसून ही साईबाबा शिर्डीपर्यंत गेली पाहिजे किंवा प्रति शिर्डीपर्यंत गेली पाहिजे ही माझी स्वतःची एक इच्छा आहे. आणि माझी मंडळाला विनंती, एकविरा मित्र मंडळाच्या जे पदाधिकारी सभा आहे ना, विनंती आहे माझी की आपण ही पालखी ही फक्त साई रामनगरसाठी मर्यादित न ठेवता ही इतर तर आपलं याचं नाव लौकिक व्हावं अशी माझी इच्छा आहे. तसेच या ठिकाणी मी या वर्धापन दिनामध्ये एक इच्छा आहे माझी अजून आहे की या प्रभागात ज्या सुविधा आहेत त्याचा अजून काही प्रगती होता येईल व इतर जे मंडळ यांना सहकार्य करतात आहे त्यांच्या वतीने या प्रभागातील महिला मंडळ असेल किंवा इतर काही सहकारी मंडळ आहेत त्यांच्यावर जसं काही सहकार्य करता येईल, आम्हाला एकत्र येऊन जे हा वर्धापन दिन चांगला अजून मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल याची मी साईचरणी प्रार्थना करतो. व मंडळाला पूर्ण मी शुभेच्छा देतो की त्यांनी 31 वर्ष या ठिकाणी पूर्ण केलं. सगळं जुना मंडळ आहे 31 वर्षाचं पूर्ण करणारा मंडळ रामनगरचं आहे आणि छान प्रकारे प्रोग्राम करतात, इतर लोक मंडळाला सांभाळून घेतात व पदाधिकारी आपल्यासाठी जुने जाणते लोक आहेत, माझे सिनियर आहे सगळेजण. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिलांचा सहभाग आहे, स्थानिक लोक, लहान पोरं व इतर आमच्या प्रभागातील नागरिक सगळ्यांचा या ठिकाणी मोठा पण सहभाग आहे.